स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, नुकतंच आषाढी एकादशी झालेली आहे आणि आपण असं म्हणतो की आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. तर ह्या 4 महिन्यामध्ये प्रत्येक जण ज्यांना जसं जमतं त्या पद्धतीनं सेवा करत असतात. तर चातुर्मासामध्ये अशी कुठली घटना घडते? चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रेसाठी जात असतात. कारण आपण असं म्हणतो की ब्रह्म, विष्णू, महेश्वर हे 3 भगवान आहेत किंवा हे 3 देव जे आहेत त्यांनी वेगवेगळं कार्य करतात. म्हणून ह्या सृष्टीचं संतुलन होतं. जसं की ब्रह्मांनी सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीचं पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंची आणि संहार करून ती पूर्ण नष्ट करण्याचं काम हे भगवान शंभूंचं. तर ह्या पद्धतीनं ह्यांचं कार्य चालत असतं. परंतु चातुर्मासाच्या कालावधीपर्यंत भगवान विष्णू पालनकर्त्याची भूमिका बजावतात. म्हणजे सृष्टीचं सगळं संतुलन सांभाळत असतात. परंतु चातुर्मास सुरू झाला की भगवान विष्णू वैकुंठामध्ये निद्रेसाठी जातात आणि निद्रेसाठी जाताना हा सृष्टीचा सगळा भार भगवान शंभूवरती सोपवतात आणि मग लगेच श्रावणाची सुरुवात होते. मग आता श्रावणामध्ये आपण भगवान शंभूंच्या विविध सेवा करतो. मग त्यामध्ये सोमवारचं व्रत असो, कारण श्रावण सोमवार वर्षभर कुठलंही सोमवारचं व्रत कुणी करत नसेल तरी सुद्धा श्रावणामध्ये मात्र आवर्जून प्रत्येक जण श्रावण सोमवार धरत असतात किंवा शंभूंच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. शंभूंना रुद्राभिषेक करत असतात. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या जिन्नसाचा अभिषेक शंभूंवरती करतात. तर हे शंभू आहेत तरी कोण? यांना भगवान का म्हणतात? तर यांच्या हातामध्ये काय काय धारण केलेलं आहे आणि ते कशाचं सूचक आहे या गोष्टींची आज माहिती आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला भगवान शंभू कोण आहेत, त्यांना भगवानच का म्हणतात, तर ह्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल. तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणतात की भगवान शंभू किंवा महादेव हे देवादी देव आहेत, जे सगळ्या देवांचे देव आहेत. मग आता देव आणि भगवान ह्याच्यामध्ये फरक काय? मग महादेव हे देव आहेत का भगवान आहेत? कारण आपण त्यांना तर म्हणतो देवो के देव महादेव, सगळ्या देवांचा देव म्हणजे महादेव. तर मग त्यांनाच भगवान का म्हणतात? त्यांच्याकडं अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सूचित करतात की भगवान शंभू हे काय आहेत त्याबद्दल? तर त्या वस्तू कोणत्या आहेत हे सगळं जाणून घेऊयात. फक्त व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, भगवान या शब्दामध्येच सगळा अर्थ दडलेला आहे. भ म्हणजे काय? तर भूमी. ग म्हणजे काय? गगन. वा म्हणजे वायू आणि वा मधला जे अ आहे ते म्हणजे अग्नी आणि न म्हणजे नीर, ज्याला आपण जल असं म्हणतो, पाणी असं म्हणतो. या पंचमहाभूतापासून सगळं बनलेलं आहे. तर हे पंचमहाभूतापासून सगळं बनलेलं म्हणजेच काय? तर भगवान शंभूंनी या सगळ्यांची निर्मिती केलेली आहे. आपण असं म्हणतो की आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. भगवान या शब्दामध्येच पंचमहाभूत दडलेली आहेत, ज्यांच्या नावामध्येच पंचमहाभूत दडलेली आहेत. तर ते आपले संहारकच नाहीत तर आपले निर्माते सुद्धा आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून भगवान शंभूंना महादेव असं म्हणतात, भगवान शंभू असं म्हणतात. कारण देव आणि भगवान यामध्ये फरक आहे. देवामध्ये अग्निदेव, वायुदेव, जलदेव आपण ह्यांना देवता म्हणून पूजन करत असतात. तर मग आता ह्या देवांचं पूजन करताना ह्या देवांवरती सुद्धा कुणाचं तरी वर्चस्व असतं. ह्या देवांमध्ये सगळ्यांमध्ये समतोल राखण्याचं काम हे भगवान करत असतात. कारण आत्ताच आपण पाहिलं की भगवान या शब्दामध्ये पंचमहाभूत दडलेली आहेत. पंचमहाभूताच्या शरीरासाठी आपण वेगवेगळ्या देवांची निर्मिती केली आणि ह्या सगळ्या देवांनी मिळून म्हणजे हे संतुलन राखण्याचं काम करत जरी असले तरी सुद्धा ह्या देवांवरती संतुलन राखण्याचं काम भगवान करत असतात, परमेश्वर करत असतात, जे आदी आहेत, जे अनंत आहेत, ज्यांची निर्मिती झालेली नाही किंवा त्यांचा विध्वंस सुद्धा होणार नाही, जे नाश सुद्धा पावणार नाही, असे भगवान शंकर. म्हणून भगवान आणि देव यामधला हा फरक आहे. अग्निदेव, वायुदेव, जलदेव या सगळ्या देवांना एकरूपरित्या करून जे पंचमहाभूतांनी आपल्या शरीराची निर्मिती केली, या सगळ्या देवांना घेऊन या सृष्टीचं संतुलन चालू ठेवण्याचं काम जे करतात ते म्हणजे भगवान. तर या भगवान शंभूंच्या हातामध्ये काही वस्तू आहेत ज्या वस्तू आपल्याला सूचित करतात की भगवान शंकर हेच आपले आदी अनंत आहेत. यांची निर्मिती झालेली नाही किंवा यांचा जन्म झालेला नाही किंवा यांचा नाश होणार नाही हे आपल्याला सूचित करतात. तर भगवान शंभूंच्या हातामध्ये डमरू असतं. तर आता डमरू सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आपण लहान लेकरांना डमरू खेळवण्यासाठी लहानपणी आणतोच. तर त्या डमरूचा आकार पहा. तर जेव्हा आपण डमरू उभा धरतो, ज्यावेळेस डमरू उभा धरतो त्यावेळेस उभ्या डमरूचा एक शेप असतो. तो शेपच आपल्याला असं सूचित करतो, पहिल्यांदा जे वरचा असं आणि खाली असं
आणि परत खाली असं आणि परत खाली असं. म्हणजे काय याचा अर्थ, कुठलीही गोष्ट जेव्हा निर्माण झालेली असते तिचा नाश होणार आहे. डमरूचा शेप पहा, म्हणजे खाली निमुळत होते, मध्यभागी निमुळत होते. म्हणजे काय, कोणतीही वस्तू, कोणतेही पदार्थ हे जन्मतः म्हणजे नेहमीसाठी कायम टिकणारे नाहीत. मग ते सुख असो दुःख असो. आपण आता कलियुगातले लोक तर आपण सुख दुःखाच्या परिभाषेत बोलूयात. तर जेव्हा डमरूचा शेप आपण पाहतो तेव्हा डमरूच्या शेपमध्ये मधला भाग हा निमुळता असतो. मधला भाग निमुळता म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीची एक सुरुवात होते आणि तिचा शेवट होत असतो. आणि मधला जो भाग आहे त्या मधल्याच भागाच्या खाली म्हणजे जिथं शेवट झालेला आहे ते पुन्हा त्याची निर्मिती होते आणि पुन्हा त्याचा विस्तार होतो. हे आपल्याला डमरू पाहिल्यानंतर कळतं. तर मी तुम्हाला डमरू दाखवते, कोपऱ्यात तुम्हाला डमरू दाखवते. तर ते शेप पहा तुम्ही. म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे ती कितीही विस्तारलेली असेल, कारण आता असं म्हणतात की ब्रह्मांडाची सुद्धा व्याप्ती वरचेवर वाढत आहे. तर कुठल्याही गोष्टीची व्याप्ती ही एका लिमिट पर्यंत वाढते आणि वाढल्यानंतर कुठंतरी ती नष्ट होते आणि पुन्हा नष्ट झाल्यानंतर पुन्हा निर्माण होते आणि पुन्हा तिचा विस्तार होतो. म्हणजेच काय, आपलं आयुष्य सुद्धा तसंच आहे डमरूप्रमाणे. म्हणजे सुख दुःख, काही काळ सुख राहतात परंतु त्या सुखाचा सुद्धा नाश होतो. पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये सुख पुन्हा येऊ शकते. आपण असं म्हणतो की आज खूप दुःखात आहेत पण हे पण दिवस जातील आणि पुन्हा चांगले दिवस येतील. म्हणजेच काय, कोणत्याही गोष्टीचा नाश जरी होत असला तरी त्या नाशातून परत निर्मिती सुद्धा होते. म्हणजे विनाश होणं म्हणजे संपन्न नाही, तर काही वेळेस विनाश हा चांगल्यासाठी होत असतो, पुन्हा नवीन निर्माण होण्यासाठी होत असतो. तर शंभूंच्या हातातलं डमरू आपल्याला हेच सांगत असतं की कुठलीही गोष्ट ही स्थिर नाही, तर ती एक दिवस नाश पावणार आहे आणि पुन्हा जरी नाश पावली तरी सुद्धा तिची पुन्हा निर्मिती होणार आहे. म्हणून आपण सुखदुःखामध्ये समतोल राखायला हवं, हे आपल्याला शिव सांगतात त्यांच्या डमरूच्या माध्यमातून. आता हाच डमरू जेव्हा उभा असतो तेव्हा आपल्याला म्हणजे निर्मिती आणि समाप्ती किंवा विध्वंस हे आपल्याला दाखवतं. पण तोच डमरू जेव्हा आपण असं आडवा शंभू जसा हातात वाजवण्याच्या मुद्रेमध्ये जेव्हा घेतात तेव्हा ते 4 युगाची भूमिका दाखवत असतं. तर 4 युग कोणती, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे 4 युग दर्शवत असतं. जेव्हा आपण डमरू आडवा धरतो, जेव्हा आपण उभा डमरू धरतो तर त्यावेळेस आपल्याला ते आदी आणि अंत आपल्याला दाखवत असतो. परंतु जेव्हा आपण आडवा डमरू धरतो, आडवा जेव्हा असं वाजवण्याच्या भूमिकेमध्ये जेव्हा धरतो तर वाजवताना सुद्धा म्हणजे एकदा एका बाजूनी आणि एकदा एका बाजूनी डमरू वाजत असतं. म्हणजे काय, कुठलीही गोष्ट कायम राहणार नाही, ती नाश पावणार आहे आणि पुन्हा नव्याने निर्माण होणार आहे, हेच डमरू आपल्याला सूचित करत असतं. आणि जेव्हा आडवं धरतो तर त्याचे 4 भाग आपल्याला पाहायला भेटतात. ते 4 भाग म्हणजे काय, तर 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे 4ही युग ज्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्याला आपण म्हणजे या युगानंतर सुद्धा या 4ही युगाला जेव्हा आपण एकत्रित बांधतो तर त्याला एक कल्प असं म्हणतात. परंतु हे असे कितीतरी कल्प बदलत राहतात. ही 4 युगच झाली म्हणजे ह्या 4 युगापुरतं मर्यादित काहीच नाही, कारण हे जेव्हा 4 युग होतात त्याला आपण एक कल्प म्हणतो. आणि 4 युग पूर्ण झाल्यानंतर जेव्हा कलियुगाचा नाश होईल तेव्हा परत सत्ययुग येईल. सत्ययुग येईल म्हणजे एक कल्प संपलं आणि नवीन कल्पामध्ये आपण प्रवेश करता. म्हणजे आता हजारो वर्ष पुढे गेल्यानंतर कधीतरी या कलियुगाचा नाश होणार आहे तेव्हा तुम्ही आम्ही असणार नाहीच. परंतु कलियुग एक काळ म्हणजे जसं सत्ययुग संपलं, त्रेतायुग संपलं, द्वापारयुग संपलं, त्याच पद्धतीनं कलियुग सुद्धा संपणार आहे. आता कलियुग संपणार आहे याचा अर्थ सगळंच नष्ट होईल का, नाही. तर काही गोष्टी युगातून त्रेतायुगात आल्या, त्रेतायुगातून द्वापारयुगात आल्या आणि द्वापारयुगातूनही काही गोष्टी कलियुगात आलेल्या आहेत. जसं की आता 7 चिरंजीवी. त्याच पद्धतीनं काही ज्यांचा कार्यभाग आहे बाकी तर ते परत सत्ययुगामध्ये जाणार. परंतु म्हणजे कलियुग संपणार म्हणजे सगळंच नष्ट होणार, पूर्ण अंधारमय वातावरण होणार असं नाही. तर फक्त युग परिवर्तन होणं म्हणजे युग बदलणं. तर आपण हे 4 युग संपणं ह्याला एक कल्प संपन्न असं म्हणतो. तर एक कल्प संपल्यानंतर परत दुसरा कल्प सत्ययुगापासून परत सुरू होतो आणि कलियुगापर्यंत येऊन थांबतो. म्हणजेच काय, तर आपल्याला डमरू काय दाखवतं, हे 4ही युग ही संपणारी आहेत. म्हणजे एका युगानंतर दुसरं युग, दुसऱ्या युगानंतर तिसरं युग हे संपणार आहेत, हे नष्ट होणार आहेत. दीर्घकाळपर्यंत हे युग टिकणार नाहीत. म्हणजेच काय, सगळं अंत होणार आहे. डमरूचं आपण जेव्हा असं हातात धरतो, जेव्हा 4 युगाची संकल्पना यातून आपल्याला स्पष्ट होते. तर ते डमरू जेव्हा असं वाजवायला सुरू होते, जेव्हा शंभू ते वाजवतात याचाच अर्थ
त्या वाजवण्याच्या माध्यमातून सांगतात की हे युग संपणार आहेत, हे कल्प संपणार आहेत आणि हे नियतीचं जे चक्र आहे, ब्रह्मांडाचं जे चक्र आहे सतत चालण्याचं, ते निरंतर चालणार आहे. ते कुणी थांबवल्याने थांबणारं नाही, तर ते निरंतर चालणार आहे. मग हेच त्याचं सूचक आहे. आणि ह्या आवाजामधून जेव्हा डमरूचा आवाज, डमरू जेव्हा वाजतं तर त्या आवाजातून ओम हा ध्वनी निघतो. म्हणजे काय, ओमची सुरुवात. आता ही ओमची सुरुवात ह्या डमरूच्या आवाजामधून सुद्धा होते. हे नासानी सुद्धा सिद्ध केले. ब्रह्मांडामध्ये एक आवाज येतो आणि तो आवाज ओम असा आहे, हे त्यांनी सुद्धा प्रूफ केलेला आहे. तर ह्या डमरूच्या माध्यमातून ओंकारचा जर ध्वनी आपण ऐकतो, ते ओंकार म्हणजेच काय, शिव, जो कधी संपणार नाही, जो कधी निर्माण झालेला नाही आणि जो कधी संपणार नाही, असा तो शिव. कारण ह्या गोष्टी सगळ्या शंभूच्या हातामध्ये आहेत आणि हे शंभूच्या हातातल्या वस्तू आपल्याला निर्देशित करतात की शंभू कोण आहेत, शंभू काय आहेत, त्यांना भगवान का म्हणतात, हे यावरून स्पष्ट होतं. पद्धतीने आपल्याला डमरू आदी आणि अंत काय आहे किंवा आदी आणि अंत प्रत्येक गोष्टीचा आहे हे आपल्याला दर्शवतं. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण डमरू आडवा धरतो, तर आडवा धरल्यानंतर त्याचं एक साईन तयार होतं. म्हणजे एक साईन कसं, इन्फिनिटीचं साईन तयार होतं. कारण आपण डमरूला असं बाजूनी मांडलेलं असतं आणि हे अशा रेषा असतात. परंतु जेव्हा आपण सारखं या गोष्टींवरती, या डमरूवरती जेव्हा एखादी पेन्सिल धरून आपण फिरवाल, तर त्यावेळेस या पद्धतीचं साईन तयार होतं. याला काय म्हणतात, इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय, काहीच नसणं. काहीतरी आहे पण काहीच नाही, त्याला आपण इन्फिनिटी असं म्हणतो. मग हे इन्फिनिटी म्हणजे कोण, हे डमरूच्या माध्यमातून जे शंभू आपल्याला दाखवायलेत इन्फिनिटी, तर ते इन्फिनिटी म्हणजे शंभू, ज्यांचं अस्तित्व आहे पण आणि नाही पण. जाणलं तर आहे, नाही जाणलं तर काहीच नाही. तर ही एक साईन आपल्याला डमरूच्या माध्यमातून दर्शवल्या जातात. त्यानंतर शंभूंच्या हातातलं दुसऱ्या हातामध्ये असतं त्रिशूळ. तर आता हे त्रिशूळ आपल्याला काय सांगतं, आपल्याला 4 युग असतात, 4 युगाचं एक कल्प असतं, हे एक आपल्याला डमरूच्या माध्यमातून कळालं. परंतु आता हे त्रिशूळ काय दर्शवतं, तर भगवान शंकरांच्या हातातलं त्रिशूळ हे आपल्याला 3 भगवानांची प्रचिती देत असतं. एक म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश्वर. ब्रह्म म्हणजे कोण, ज्यांनी हे ब्रह्मांडाची निर्मिती केली. मग आता ही निर्मिती करण्यासाठी शंभूंनी त्यांना अस्तित्वात आणलं. तर शंभूंनी जेव्हा ब्रह्मांना अस्तित्वात आणलं, तेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली आणि ह्या सृष्टीचं पालन करण्याची जबाबदारी ही भगवान विष्णूंवरती सोपवली. आता भगवान विष्णूंवरती सोपवली, तर भगवान विष्णू आणि ब्रह्म हे कुठं राहतात, भगवान ब्रह्म हे कमळावरती राहतात आणि भगवान विष्णू हे शेषनागाच्या शय्येवरती राहतात, वैकुंठामध्ये. मग आता हे तिसरे जे आहेत, तिसरे कोण आहेत, तर शंभू, महादेव. महादेव कुठं राहतात, महादेवांचं आसन काय, आपण फोटोमध्ये वगैरे पाहतो, तर महादेव कुठं बसलेले असतात, दगडावरती. म्हणजेच काय, वैकुंठामध्ये भगवान विष्णू राहतात, स्वर्गामध्ये ब्रह्मदेव राहतात, परंतु हे पृथ्वीवरती राहतात. हेच सूचक आहे. कारण त्यांचं आसन काय आहे, एक खडक आहे, का खडकावर बसलेले आहेत. खडक कुठं आहे, पृथ्वीवर आहे. म्हणजेच काय, कैलासावरती भगवान शंभूंचं निवासस्थान आहे. म्हणून कैलास पर्वत हे एक असं संभ्रमित करणारा पर्वत आहे की ज्याचा कितीही शोध घेतला, त्याची कितीही माहिती आपण काढली, किती पण आपण त्याच्यावरती रिसर्च केले, तरी सुद्धा एक गूढ रहस्य त्यामध्ये दडलेलं आहे. कारण काय, तर ह्या शंभूंची शक्ती या कैलासावरती एकवटलेली आहे. कारण ह्या कैलास पर्वतावरती माझे शंभू विराजलेले आहेत. म्हणून आपण नेहमी जेव्हा पाहतो, तर खडकांवरतीच शंभू बसलेले पाहतो. परंतु भगवान विष्णू हे शेष शय्येवरती वैकुंठात झोपलेले आहेत. ब्रह्म हे स्वर्गात कमळावरती बसलेले आहेत. परंतु माझे शंभू हे खडकांवरती बसलेले आहेत. कारण ह्या सृष्टीचा भार जरी भगवान विष्णू सांभाळत असले, भगवान शंभू जरी ह्या सृष्टीचा विनाशकारक जरी असले, तरी निर्माण करणारे सुद्धा शंभूच आहेत, यात तीळ मात्रही शंका नाही. असं शंभूंच्या कैलास पर्वताचं गूढ रहस्य आतापर्यंत कुणालाच, नासाला सुद्धा सोडवता आलेलं नाही. असं हे गूढ म्हणजे काय, तर शंभू. म्हणजे ज्यांचा आपण जेवढा अभ्यास करू तेवढा कमीच आहे, त्यांना जेवढं समजून घेऊ तेवढं कमीच आहे. असं हे गूढ रहस्य असणारा परमेश्वर भगवान म्हणजे शंभू. तर त्रिशूळानंतर भगवान शंभूंनी गळ्यामध्ये नागाला स्थान दिलेलं आहे. नाग म्हणजे काय, तर विष. आता आपण सहज आता एखादा साप म्हटलात, विषारी आणि बिनविषारी साप असतात, परंतु साप म्हटलं की आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की विषारी साप आहे आणि बरेचसे मृत्यू साप चावल्यानंतर भीतीमुळेच होतात की तो विषारी साप असेल. परंतु सगळेच विषारी नसतात. परंतु हा विषारी साप जो आहे तो भगवान शंकरांनी धारण केलेला आहे. म्हणजेच काय, भगवान शंकरांनी
कंठामध्ये विष सुद्धा दाटून ठेवलेलं आहे. असं कुठलं लिक्विड आहे जे आपण एका ठिकाणी साठवून ठेवतो? कारण कुठलं पण लिक्विड असो ते द्रव्य पदार्थ वाहत असतात, परंतु शंभूंनी ते विष कंठात ठेवलेलं आहे. तो द्रव्य तरल पदार्थ कंठात दाटून ठेवणं म्हणजे काय? संयमाचं प्रतीक आहे. भगवान शंभूंच्या ठाई खूप संयम आहे. आणि असा विषारी साप त्यांनी गळ्यामध्ये ठेवलेला आहे. तर तो गळ्यात का ठेवलेला आहे? आता याच्या आख्यायिका वेगवेगळ्या आहेत. बरेच जण असं म्हणतात विष घेतलं त्यावेळेस त्यांच्या अंगाची आग होत होती, त्यामुळं त्यांनी गळ्यामध्ये साप, थंड रक्ताचा प्राणी आहे त्यामुळे सापाला धारण केलं असंही म्हणतात. परंतु एकेकाळी सापांवरती मोठं संकट आलं आणि त्या संकटामध्ये सापाची प्रजाती सगळी नष्ट होत होती, तेव्हा शंभूंनी सगळ्या सापाच्या प्रजातीला वाचवलं आणि त्यामध्ये वासुकी नागाला त्यांनी गळ्यामध्ये धारण केलेलं आहे, अशी पण एक आख्यायिका आहे. तर आता हे वासुकी साप म्हणजे शेष नागाचे भाऊ, ज्यावरती भगवान विष्णू शय्या करतात, त्यांचा भाऊ म्हणजे शेषनाग. आणि त्यांचा गरुड कोण आहे? तर गरुड सुद्धा त्यांचा चुलत भाऊ आहे. भगवान विष्णूंचं वाहन काय? गरुड. आणि भगवान विष्णू कुठल्या शय्येवरती राहतात? तर शेषनागाच्या शय्येवरती. पहा किती विरोधाभास आहे. म्हणजे गरुड आपण सापांचा दुश्मन असं म्हणतो किंवा शत्रू असं म्हणतो, परंतु तोच शत्रू त्याचा चुलत भाऊ आहे. आणि भगवान विष्णू हे शेषनागाच्या शय्येवरती राहतात आणि त्याचाच भाऊ वासुकी याला भगवान शंभू गळ्यामध्ये धारण करतात. तर पहा म्हणजे मृत्यू हा अटळ आहे आणि मृत्यू सुद्धा शंभूंकडे आहे, हे त्याचं आपल्याला दाखवण्याची एक सूचित आहे, म्हणायला काही हरकत नाही. कारण भगवान शंभूंकडे मृत्यू सुद्धा आहे. म्हणून आपण त्यांना मृत्यूची देवता असं सुद्धा म्हणतो किंवा काल असं म्हणतो, महाकाल असं म्हणतो. तर ह्याच कारणामुळं, कारण भगवान शंकरांनी जे सापाला धारण केलेलं आहे, सापाला धारण म्हणजे काय? तर मृत्यूला धारण केलेलं आहे. कारण साप हा विषारी असतो आणि त्या विषारी सापाला जेव्हा भगवान शंभूंनी धारण केलेलं आहे तर आपण अटळ असायला हवं. भगवान शंभूंनी जसं गळ्यामध्ये विष रोखून धरलेलं आहे, ते पोटात सुद्धा उतरू दिलं नाही किंवा ते बाहेर सुद्धा टाकलेलं नाही. तर तो जे संयमाचा बांध शंभूंमध्ये आहे म्हणून त्यांना भगवान असं म्हणतात. तर त्यांच्याकडच्या ह्या गोष्टी आपल्याला सूचित करत असतात की भगवान शंभू हे कोण आहेत, किंवा भगवान शंभूला आपण जेवढं जाणून घ्याल तेवढं शंभूंची माहिती आपल्याला खूप शंभूंपर्यंत आपण पोहोचणार नाही, एवढी शंभूंची माहिती आहे. पण शंभूंनी जेव्हा वासुकीला धारण केलेलं आहे, जेव्हा सापांवरती सगळं संकट पडलं होतं आणि सगळ्या साप जातीचा नाश होत होता, त्यावेळेस शंभूंनी वासुकीला आपल्या गळ्यामध्ये धारण करून सापांचा जीव वाचवलेला आहे, सापांची प्रजाती वाचवलेली आहे. तर हे शंभूंचं गळ्यातलं सापाचं प्रतीक म्हणजे वासुकीचं प्रतीक हे आपल्याला आपलं कुंडलिनी सुद्धा दाखवतं. कारण आपण जेव्हा कुंडलिनीचा अभ्यास करतो तर त्यावेळेस आपण आपल्यामधले जे कुंडलिनीचे पॉइंट आहेत ते सापाच्या पद्धतीनं म्हणजे सापासारखे ते दाखवलेले असतात. म्हणजेच काय? ज्या पद्धतीनं कुंडलिनी सापाच्या स्वरूपात आपल्यामध्ये अस्तित्वात आहे किंवा आपल्यामध्ये आहे, म्हणजेच काय? तर शिव आपल्यामध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये शिव आहे. तर आपल्याला शिव शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये कुंडलिनी असते, परंतु ती जागृत करण्यासाठी आपल्याला त्या लेवलपर्यंत किंवा त्या पातळीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला बऱ्याचसा आपल्यामधले जे षड्रिपू आहेत त्या षड्रिपूचा नाश करावा लागतो, तेव्हा आपल्यातली कुंडलिनी जागृत होते. आणि ही कुंडलिनी वासुकीच्या म्हणजे नागाच्या स्वरूपामध्ये दाखवलेली जाते. म्हणजेच काय? तर शिव आपल्यामध्ये जिवंत आहेत, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये शिवतत्व असतं, हेच यावरून सिद्ध होतं. म्हणजे शंभूकडच्या प्रत्येक गोष्टी या आपल्यामध्ये आहेत हे शंभू आपल्याला सांगत असतात. आणि शंभू हे सत्य आहे, म्हणजेच काय? शिव हे सत्य आहे, शिव हे सुंदर आहे, हे आपल्याला यातून कळतं. पद्धतीनं वासुकीला शंभूंनी धारण केले म्हणजे विषाला शंभूंनी स्वीकारले, म्हणजे मृत्यू हा अटळ आहे हे त्यामागचं सांगण्याचा उद्देश आहे. किंवा हे ते आपल्याला सूचित करतं की मृत्यू प्रत्येकांना अटळ आहे आणि प्रत्येकांची सुरुवात जरी काही असली तरी प्रत्येकांना राखेमध्येच मिसळायचं आहे आणि राखेतून पुन्हा नव्यानं आपल्याला उत्पन्न व्हायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा नाश होतो, प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे आणि त्या नश्वरतेतूनच म्हणजे त्या विनाशामधूनच नवीन ह्याची निर्मिती होते. म्हणजे प्रत्येक वेळेस विनाश हा म्हणजे चांगला नसतो किंवा विनाश हा आपण चांगला
चांगला मानत नाही, हे अशातला भाग नाही. तर विनाश, प्रत्येक गोष्टींच्या नवीन निर्मितीसाठी विनाश आवश्यक आहे. म्हणूनच शंभूंनी विषारी असा वासुकी स्वतः धारण केलेला आहे. हे मग ते वासुकीला धारण करण्यामागचं किंवा वासुकी शंभूंच्या गळ्यात असण्यामागचं हे आपल्याला सूचित आहे की हे आपण जाणून घ्यायला हवं की आपलं शरीर नश्वर आहे आणि हे शरीर नश्वर जरी असलं तरी जो आत्मा आहे, जो आपला सोल आहे, ते वारंवार पुन्हा जन्म घेणार आहे. हे यातून आपल्याला कळतं. या पद्धतीनं शिव आपण जेवढं समजून घ्याल तेवढं कमीच आहे. परंतु जेव्हा शिव समजायला लागतील तेव्हा कळेल की प्रत्येक व्यक्तीमध्ये शिव सामावलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये शिव सामावलेले आहेत आणि शिव हे सत्य आहे आणि शिव हे सुंदर आहे. शिव हे अनादी कालापासून आहेत आणि अनंत कालापर्यंत राहणार आहेत. त्यांची सुरुवातही नाही आणि अंतही नाही असे शिव आहेत. हे आपल्याला यातून समजतं. तर अशाच पद्धतीनं आपल्याला आणखीन शिवांबद्दल माहिती मिळवायची आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी निश्चित शिव कोण आहेत किंवा आणखीन शिवाबद्दलची जी मला माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आपल्याला श्रावणाच्या व्रताच्या पूर्वी आपल्याला पहिल्यांदा शिव समजून घ्यायचे आहेत. तर आवर्जून प्रत्येक व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थोडक्यामध्ये मी तुम्हाला त्यांनी कुठल्या वस्तू धारण केलेल्या आहेत आणि त्या का धारण केलेल्या आहेत, त्या आपल्याला काय सूचित करतात हे सांगण्याचा प्रयत्न केले. परंतु माझ्या तुटक्या भाषेमध्ये जर तुम्हाला थोडंफार जरी समजलं तरी अतिउत्तम म्हणायला काहीच हरकत नाही. यानंतर आणखीन शंभू काय आहेत, श्रावण महिन्याच्या आधी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपले शंभूचे व्हिडिओ सुरू होणारच आहेत. परंतु त्यापूर्वी, श्रावण सुरू होण्यापूर्वी किंवा पहिला श्रावण सोमवार येण्यापूर्वी आपण पहिले शंभू कोण आहेत हेच जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ डेली पाहत जा म्हणजे तुम्हाला शंभू कोण आहेत हे लक्षात येईल. थोडक्या मोजक्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं, जे एक शून्य आहे ते शंभू आहेत, जिथं काहीच नाही. कारण सगळं एक दिवस सगळं नष्ट होणार आहे. त्यावेळेस आपण कुणीही राहणार नाही, परंतु फक्त शंभू राहणार आहेत. कारण शंभू हे शून्य आहेत. शून्य म्हणजे काय? जे काहीच नाही ते शून्य. जे अंधकार आहे, एक दिवस सूर्यमालिका सुद्धा संपणार आहे, सगळं ब्रह्मांड संपणार आहे. अशा कितीतरी सूर्यमालिका आहेत, असे कितीतरी गॅलेक्सी आहेत, त्या सगळ्या एक दिवस संपणार आहेत. मग त्या संपल्यानंतर सगळं अंधकारमय वातावरण राहणार आहे. तो अंधकार म्हणजे काय? तर शिव. जे शून्य म्हणजे शिव, जो अंधकार म्हणजे शिव. तर ह्या शिवाला आपल्याला ओळखायचंय, या शिवाला आपल्याला जाणून घ्यायचंय. तर आता जे आपले व्हिडिओ सुरू होणार आहेत तर ते आवर्जून पहा, खूप इंटरेस्टिंग असतील. तर म्हणजे शंभूच्या माहितीचे खूप इंटरेस्टिंग असतील. तुम्हाला जर शिव कोण आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलशी कनेक्ट व्हा आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.